आलंय आणि पाहायला तर पोलिसांची काय चर्चा झाली का निवेदन देण्यात आलं? पोलिसांची चर्चा झाली आणि निवेदन पण दिलंय. विनाकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आमचे खासदार यांच्यावर विनाकारण काही संबंध नसताना त्यांची बदनामी केली जाते फेसबुकच्या द्वारे. हा गणेश निलकंठ पाटील आहे. त्याला कोणी सांगितलं काही भरणी साहेबांचे आश्वासन चालू आहे. गणेश निलकंठ पाटीलवर मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट आहे, मुक्ता बिल्डर आहे प्रवीण पाटील, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. तो आमच्या साहेबांचं नाव कशा सांगतो? काही संबंध नसताना आमच्या साहेबांचं नाव घेतोय, खासदार साहेबांचं नाव घेतोय. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे साहेब. तर ही कोण व्यक्ती आहे जी फेसबुकवरती वारंवार आणि कधीपासून ही फेसबुकवरती जवळजवळ पक्षाशी काय संबंधित 8 ते 9 महिने झाले हा गणेश निलकंठ पाटील जो मुंबईला राहतोय हा साहेबांची बदनामी करतोय. कोणत्या पक्षाशी त्याचा संबंध आहे? नाही, असं काही नाही. कुठल्या पक्षाचा संबंध आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या साहेबाची बदनामी करतोय म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. कारण आम्ही बोलू आज थांबेल उद्या थांबेल, काही थांबायचं नाव घेत नाही. तो नुसता फेसबुकवर साहेबांची बदनामी करतोय. पोलिसांशी काय बोलणं झालं काय? साहेब पोलिसांनी बोलणं झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करून घ्या. पण गुन्हे दाखल कुठला गुन्हा दाखल करणार ते अजून आम्हाला सांगितलेलं नाहीये. ज्या ठिकाणी भरणी सुरू आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याची काही मागणी केलेली आहे का तुम्ही? हो, ती पण कारवाईची करायची मागणी केली आहे. आणि ज्यांची जागा ताब्यामध्ये होती ते ताबोवाल्यांना सुद्धा जाऊन देत नाहीये. तिथे मँग्रोवची कत्तल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जे नॅचरल नाले होते आमचे व पहिलेपासून जे नाले जे होते ते नाले सुद्धा बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढच्या काळात जर पाऊस जास्त पडला तर साब्या गावातील सर्व चाळीतील लोक मरण पावतील. आणि मरण पावल्यानंतर त्याचा जिम्मेदार असेल मुंब्रा पोलीस स्टेशन आणि तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय. या संदर्भातलं पुढचं पाऊल का असणार आहे, मागणी का असणार आहे नक्की? आमची मागणी अशी असेल की तिथले गुंडे हटून आमचा दिवा मुंब्रा रस्ता पहिला चालू करा. आणि ती अद्वैत भरणी चालू आहे, जे हायकोर्टाने सुद्धा ऑर्डर दिली बंद करायची, ती बंद केली पाहिजे. आणि आमच्या साहेबांचं नाव कुठेही घेता कामा नये, की साहेबांचा काडीचाही तीन मात्र सुद्धा त्यामध्ये हात नाहीये. आणि ते प्रवीण पाटील सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जो आमच्या साहेबांचं नाव घेतोय. अत्यारिक ही जागा जमीन कोणाची आहे आणि संदर्भात काय कधीपासून हे भराव घेते? ही जागा आहे धर्मेंद्र गोयल, आदित्य गोयल त्याचा मालक आहे. आणि ती जागा होती पूर्ण साबेवाल्यांच्या ताब्यामध्ये जागा होती. जवळजवळ 50 वर्ष ते शेती करत होते लोक. ती जबरदस्ती येऊन त्यांनी त्या बिल्डरशी काय संगमन केलं माहिती नाही. मुक्ता बिल्डरशी त्यांनी जबरदस्ती येऊन शेतकऱ्यांना सुद्धा गुन्हे दाखल करायला लावले. आणि ते जागेवर सुद्धा जाऊन देत नाहीत. ते जवळजवळ एका आपल्या साब्याच्या नारळाची झाड लावली, 45 नारळाची झाड लावली 25 वर्षा अगोदर. खूप मोठे नारळ झाड होती. त्या नारळ सुद्धा येत होते. ती सुद्धा नारळ पूर्ण तोडून टाकली लोकांनी. आणि मँग्रोवची सुद्धा पूर्ण कत्तल करून टाकली. आणि जेवढे नॅचरल नाले आहेत ते सुद्धा बुजवून टाकले. कोण व्यक्ती ही अशी मुक्ता बिल्डर म्हणून आहे, प्रवीण पाटील मुक्ता बिल्डरचा मेन आहे. त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. शैलेशने एवढ्या वेळापासून भरणी चालू आहे, आज इथपर्यंत भरणी पोहोचलेली आहे आपण बघत असाल. पण आज आपण एवढं उशिरा का आले ते? आम्हाला वाटलेलं का बाबा ते ज्यांच्या ज्या ताब्यात जागा आहे त्यांना मोबदला देतील. आणि ज्यांची जागा ताब्यात होती त्यांच्या सुद्धा आम्ही फोन केले, तेव्हा आम्हाला आमची मीटिंग झाली आहे. आम्हाला ते लोक मोबदला देणार, पण असं काही घडलेलं नाही. त्या मोबदल्यावर काय दिले नाही. आता आम्ही वाट बघण्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ती आता भरणी बंद व्हायला पाहिजे. के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और हमारे खासदार श्रीकांत शिंदे साहब, इनके ऊपर आरोप लगा चुके हैं क्या इधर जो भरनी चालू है वो उनके आश्वासन चालू है। ऐसा कुछ भी नहीं है। जिन्होंने फेसबुक उनको बदनामी किया है उनके ऊपर हम लोग गुना दाखिल करने को है। नाही, भरणी इथे चालू आहे आपल्या किंवा ब्रिजच्या बाजूला धर्मेंद्र गोयलच्या जागेमध्ये, आदित्य गोयलच्या जागेमध्ये. ती भरणी कोण करतोय काय कोण कुठं आम्हाला काही माहिती नाही आहे. आता आम्हाला माहित पडलं की मुक्ता बिल्डर्स हा आमच्या साहेबांच्या नावाच्या खाली भरणी चालू केली आहे. यामध्ये आमच्या साहेबाला काही घेणं देणं नाहीये. ही भरणी तात्काळ बंद करण्यासाठी आणि ज्याने फेसबुकवर म्हणजे साहेबांची बदनामी केली आहे गणेश निलकंठ पाटील, याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलोय. आता शिंदे साहेब आहेत वरिष्ठ पोलीस, त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलं आम्हाला. पण ती भरणी बंद करायचं तेव्हा कलेक्टरकडे जायला पाहिजे. आणि स्थानिक पोलीस स्टेशन आहे यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. आम्ही याचे पत्रव्यवहार इथले जे तलाठी आहेत आणि सर्कल मॅडम आहेत त्यांना सुद्धा दिली आहे, पण त्यांनी एकही कारवाई केलेली नाहीये. ते आम्हाला सांगलं तर गुन्हा दाखल करून होत नाही. ती भरणी बंद करायला पाहिजे लोकांनी.
काय यांच्या ऑफिसच्या समोरून भरण्या गाड्या जात आहेत. असं आहे का, जो 25 वर्षाचा आमचा रस्ता होता दिवा किंवा ब्रिज रस्ता, तो त्यांनी पत्र मारून आणि गुंड बसवून, त्या गुंडांच्या हातामध्ये तलवारी चॉपर आहेत आणि सर्व गरजुल्ले बसवले आहेत त्यांनी, मुक्ता बिल्डरवाल्यांनी. त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. इसलिए आए हैं कि काफी दिन से ऐसा हो रहा था, क्या हमको पता नहीं था क्या चल रहा है इधर. अभी हमको पता चला कि इधर हमारे साहब के नाम पे ऐसा ऐसा कर रहा है, लेकिन साहब का हमारा कुछ भी लेना देना नहीं, हमारे साहब का कुछ भी इसके अंदर कोई भी लेना देना नहीं है. इसलिए हम लोग आज इधर आए. बराबर है, रेलवे के घातक नहीं है, उधर लोग जो रहते हैं उनके लिए घातक है. क्यों नेचुरल जो नाले थे, वो नाले पे उन्होंने जो बड़े बड़े नाले थे वो भी सब भरने डाल के पूरा उनको लेवल कर चुके हैं, पूरा बुझा चुका है. इसके बाद जो अभी बारिश होने वाली है उसके अंदर दीवा साहबा के जो लोग हैं उनके जो पानी भरने की वजह से उनकी मौत हो जाएगी, उनका जिम्मेदार कौन? और कुछ होएगा तो उसके जिम्मेदार मुमरा पुलिस स्टेशन और प्रशासन, इन लोगों के ऊपर रहेगा. बंद कर दिया तो इसके बारे में क्या करें? लोगों को आने जाने नहीं दे रहा है, इस बारे में आप क्या कहेंगे? इस बार में इसलिए तो मुमरा पुलिस में आया है कि वो रास्ता को खुला करके दो. उधर गुंडे लोग बैठा चुके हैं, गरजू लोग बैठा चुके हैं. कोई गरीब आदमी जाएगा काटेगा तो किसी जिम्मेदार कौन रहेगा? तो अभी साहब ने पुलिस लोग भेजे है, भेज के होएगा नहीं, वो लोग अभी उनको पता लगा होएगा, वो लोग सब हथियार छुपाएंगे. ऐसा नहीं होता है, उधर जाना चाहिए सब लोग. अभी जाने वाले हैं मैंग्रोव की कत्ल, मतलब इंसान की कत्ल, उनके ऊपर मनुष्यवध का गुना दाखिल होना चाहिए. अभी हम लोग जा रहे हैं तहसील कार्यालय में, वहां से अभी वो क्या कहते हैं वो देखता हूँ अभी क्या करना. आम्ही 2005चा सॅटेलाइट समोर फोटो मारलेत आम्ही समोर. आधी नाले पूर्ण बुजून टाकले आणि कोणचं काय काय माहित नाही, एकदम एवढी जोरात भंगार काही हिशोब आहे. आणि फुल अधिकारी आहे, जे गावाला कसं होते त्यांना पण त्या विश्वास घेतलेला नाहीये. आणि कोण मालक आहे ते मालकाने विश्वास विनंती करायला पाहिजे. पण एवढी दादागिरी आहे का आमच्या गावाला देऊन पण देत नाही. शेतकऱ्यांना मोबाईल तर दिला काय नाही डायरेक्ट. आणि कांदळवांची कत्तल म्हणजे मनुष्यवध गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर. कांदळवानाचे 2 गुन्हे दाखल आहे माझ्या माहितीला. पण तरी पण ते गुन्हे दाखल फाट्यावर पोलीस प्रशासनाला आणि आपल्या प्रशासनाला चालू आहे भारी जोरात. आणि 50 गुंडे आणून बसवलेत, चॉपर त्यांच्याकडे तलवारी वगैरे आहेत. तर मला माहिती आहे की रिव्हॉल्वर पण त्यांच्यावर आहेत दोन्ही साईडला, तिकडे पण आणि तो रस्ता साहेब चालू करून पाहिजे किंवा मुंबरा असं चालू करून पाहिजे आम्हाला. आणि तो आम्हाला शॉर्टकट रस्ता नाही ऐका ना, तो रस्ता आपल्याला तलाट्याने सांगावा तो बंद केलेला आहे. बंद केला. ऐका ना, त्याने सांगायचं की ही सरकारी रस्ता आहे, हा यांनी अडवलेला आहे, त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त मागावा. आम्ही आणि तो रस्ता त्यांनी आज मागितला पोलीस बंदोबस्त, आज पोलीस बंदोबस्त. 20-25 वर्ष अगोदर रस्ता आमचा बंद केला त्याची. तो आहे का याच्यावर आहे तो म्हणजे आहे ना रस्ता, आहे ना वहिवाटीचा रस्ता आहे ना, आहे ना. ते त्याला बोलवा ना तलाट्याला. साहेब तुम्ही बोलो नंबर बोलो द्या बरं, काय नाव उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते यांच्या बदनामीसाठी फेसबुकवर बरेच दिवस बघतोय बदनामी करतात आमच्या साहेबांची. त्यावेळी त्यावर कारवाई केली पाहिजे. तक्रार द्या. आणि दुसरी तक्रार देतोय. आणि दुसरी गोष्ट असं आहे, साहेबांच्या नावावर बेहिशोबीने आपल्या खानदानांची कत्तल केली जाते आणि भराव करतात. तर त्यांचे भराव बंद करून त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही 2 पत्र देणार आहे. एक तर साहेबांची बदनामी करतात आमच्या, आणि बदनामीचा जो आहे ना माझ्याकडे तक्रार द्या. बदनामी बाकी ते भरणीचा वगैरे विषय ना, कांदळवन वगैरे तोडण्याचा, ते तहसीलवाल्यांकडे द्या. आता यांना पण त्यांनी 2 गुन्हे दाखल केले नाही माझ्या माहितीने. यांना आम्ही परवाशी पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनवाले कारवाई करत नाहीत. कोण बोलते ते मॅडम, कोण आपल्या सरकार मॅडम कोणते सर नाव चौरे, द्या नंबर द्या. त्यांना पण बोलवा इथे माझा म्हणा, आणि ते तलाट्याला बोलवा इथे.
आता आपल्या- त्यांचे नंबर सांगा. थांबा एक मिनिट. पहिले एक विषय घेऊया. पहिला आम्ही साहेब फेसबुकवर नाहक बदनामी केल्याबद्दल ते त्याच्यावर आपण कारवाई करू. ते आम्ही फोटो पण काढले आहेत. ते पण- हे सूर्यवंशी आहे का बघ हा. अमोल. इकडून घ्या ना. इकडं साहेबांना पुढे बघ. ते- ते बघू घ्या.